हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर गुरुवार मस्त देवपूजा केली. इकडे स्वामींसाठी आसन आणलेलं आहे. मी कसा दिसतोय मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर ही पाटी मी घराच्या बाहेर लावण्यासाठी आणली होती, पण बाहेर जागा नसल्यामुळे ते घरातच लावावं लागली. त्यानंतर हा हार पण मी तुळशीबागेतून आणलेला आहे स्वामींसाठी, आणि तो आसन पण. तर कसा दिसतोय मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर आज मिस्टरांचं गुरुवार सुट्टी असते किंवा हाफ डे असतो, म्हणजे मनाचे मालक आहेत ते जातील तर जातील, नाही तर नाही. तर त्यांना म्हणलं काहीतरी घेऊन या गोड. तर हे बघा, माझ्यासाठी माझी फेवरेट डार्क चॉकलेट घेऊन आले, जलेबी घेऊन आले आणि खाकरा घेऊन आले. याला तुमच्या भाषेत काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्कीच सांगा. त्यानंतर आणलं सगळं, आणि मला एवढं ओरडले. मला म्हणले, हे सगळं खा बाई आणि गप आराम कर, पण दुसऱ्यांना काही उत्तर देत बसू नको. तुला सांगितलं आहे ना, 2 कवडीच्या लोकांना उत्तर देत बसायचं नाही, स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. कशाला स्वतःची एनर्जी आणि टाईम वेस्ट करते असल्या 2 कवडीच्या लोकांना उत्तर देण्यामध्ये. मग मी त्यांना सगळं सांगितलं सविस्तर. तसं तर त्यांना सगळं ऑलरेडी माहीतच आहे, सगळं तमाशा त्यांनी बघितलाच आहे मागच्या वर्षी. पण मला म्हणले की काही गरज नाही आहे, तुला आधीच सांगितलं होतं, फक्त आपल्या घरातले व्हिडिओ बनवायचे, आपलं काय दाखवायचं आहे, आपलं काय सांगायचे ते सांग, पण लोकांना काही उत्तर देत बसू नको. लोकांचं काम आहे भुकायचं, ते भुकतच बसणार आहेत. तुला एवढ्या 4 चौघामध्ये मी लग्न करून मान सन्मानीनं इज्जतीनं, एवढे 400-500 लोक होते लग्नाला, एवढ्या सगळ्यांच्या समोर मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून तुला आणलेली आहे. इज्जत मिळवून देण्याचे मी प्रयत्न केलेले आहेत. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तू 8 दिवस जर व्हिडिओ नाही टाकली तर आपण काय उपाशी मरतो का? आपलं काही बिघडतं आहे का म्हणे. मग मला म्हणले पटकन आदिती ताईंनी जे कुरडई पापड आणले होते ते भाजून दे, तळून दे, मला खायचे. मग मी मस्त साबुदाणा पण केला आणि कुरडई पापड आम्ही खाल्लो, चहा वगैरे पेला आणि गप्पा मारत बसलो. तर यांचं म्हणणं असं आहे की अजिबात यांना कोणालाच उत्तर द्यायची नाही, काही गरज नाही आहे, काही नवीन नाही आहे, मला सगळं माहिती आहे का? असं नाही की काही माहिती नाही, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत, काही फरक पडत नाही. हा तुझा पास्ट होता, त्यामुळे लोकांना उत्तर देत बसू नको. फ्युचरबद्दल काय बोलतात तेव्हा मी बघून घेईल. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे ना, तोपर्यंत तुझं कोणीच काही बिघडवू शकत नाही. एवढं स्पष्ट मला नवऱ्याने सांगितलेलं आहे. त्यामुळे या लोकांच्या कवडी भरायचा काही फरक पडत नाही मला. पण काय आहे ना, काही कुत्रे असे असतात ना, यांना बिस्किट टाकल्याशिवाय यांचं पोटच भरत नाही, त्यामुळे टाकत असते कधी कधी एखादं बिस्किट. तर मग मित्रांनो, काय तुमचं काय म्हणणं आहे? जो माझा पास्ट होता त्याच्यावर बोलून काही अर्थ आहे का? आता जे काही आहे ते घडून गेलं माझ्या लाईफमध्ये, माझ्या नशिबाने, किंवा जे लोक माझ्या आयुष्यात आले होते त्यांनी माझी कदर नाही केली. पण जो माझी कदर करतोय तो तर मला राणीसारखं ठेवतोय ना, तो तर मला कशाची कमी पडू देत नाही ना. जे काही होते प्रत्येकाचा पास्ट हा असतो, आणि प्रत्येकाचा पास्ट हा भयंकरच असतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय दिवे लावले हे बघण्यापेक्षा काही लोक दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकण्यामध्ये जास्त इंटरेस्ट ठेवतात. तर असेच हे लोक आहेत. त्यामुळे नवऱ्याने सांगितले, आता 4-8 दिवस अजिबात तुझे व्हिडिओ आले नाही पाहिजे, तुझी तब्येत खराब आहे, तू आराम कर, डॉक्टरने तुला आराम करायला सांगितलेलं आहे. जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा आपण दोघे मिळून व्हिडिओ काढू, पण आता सध्या तू कोणालाही उत्तरे देऊ नको. आणि मला अजिबात असलं खपवून घेणार नाही की कोणाला उत्तरं देत बसली तर काही गरज नाही आहे. या लोकांना भुकायची सवय, भुकू दे, यांचं त्याच्यावर पोट आहे, आपलं तसं काही आहे का? त्याच्यामुळे मला खूप समजून सांगितलं त्यांनी, आणि आता इथून पुढे मी कोणालाही उत्तरं देणार नाही. आणि मला जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे, पण लोक बोलायला मजबूर करतात, त्यामुळे मला बोलावं लागतं. बाकी सगळ्या काही गोष्टी माझ्या नवऱ्यालाही माहिती आहे, जगालाही माहिती आहे. तुम्ही काही नवीन सांगताय? चला.